पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे मी आत्ता बाजारला आलेले आहे। ढेबेवाडीचा बाजार हा मंगळवारी असतो आणि आज मंगळवार आहे। आम्ही खास यात्रेसाठी इकडे पाहुण्यांकडे आलो होतो। यात्रा ही रविवारी आणि सोमवारी झाली आणि आज बाजार आहे। आज मंगळवार आहे आणि आज ढेबेवाडीचा बाजार आहे। माझ्यासोबत माझ्या मोठ्या जाऊबाईंची मुलगी आणि माझ्या छोट्या जाऊबाईंची आई आहे। आम्ही बाजारामध्ये चाललेलो आहोत। ढेबेवाडीचा हा बाजार म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तर आजूबाजूच्या गावामधून लोक खास इथं येतात आठवड्याचं सामान घेण्यासाठी। या बाजारात मिळतं सर्व काही, भाजीपाला, फळं, कपडे, किराणा, बांगड्या, खेळणी, अगदी सगळंच या बाजारामध्ये मिळत असतं। हा बाजार मोठा आणि प्रसिद्ध आहे। लोक गप्पा मारायला, खरेदी करायला आणि थोडा वेळ चांगला घालवायला इथे आवर्जून येत असतात। आजचा दिवस एकदम खास आहे। यात्रेचं समाधान आणि बाजाराची मज्जा दोन्ही इथंच मिळालं। खरं तर या बाजारामध्ये मला घ्यायचं होतं उडीद आणि चवळी, म्हणून मी इथं आलेले आहे। मला असं ऐकून माहीत होतं की या बाजारामध्ये कडधान्य ही खरंच चांगले भेटतात। बराच वेळ झालेला आहे, बाजार फिरलेले आहे आणि लोकसुद्धा बाजाराला यायला लागलेले आहेत। इकडे मावशी बसलेले आहेत, भेंडी घेऊन बसलेले आहेत आणि समोर एक दादा बसलेले आहेत, ते कांदे लावत आहेत। त्यानंतर एक आजी दिसत आहे, त्यांच्या हातामध्ये बरेचसे करंडे आहेत आणि कदाचित त्यांच्या घरी लग्न असावं त्यामुळे घेतले असावेत। आता आम्ही एका ठिकाणी चवळी बघण्यासाठी आलेलो आहोत आणि माझ्या जाऊबाईंच्या आईंना ती थोडीशी चवळी नाही आवडली म्हणून आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलेलो आहोत। त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो। जाताना आम्हाला एक बाबा दिसले, ते लिंबू घेऊन बसलेले होते आणि त्याच ठिकाणी यात्रेची खेळणी सुद्धा पाहायला मिळालेली आहेत। आणि इकडे आहे कडधान्यांचा बाजार। बरेचसे लोक, बरेचसे शेतकरी कडधान्य घेऊन बसलेले आहेत। या ताईंच्याकडे आम्ही गेलेलो आहोत आणि या ताईंच्याकडे मी उडीद घेतलेले आहेत। ही चवळी बघू शकता, किती मस्त अशी देशी चवळी आहे आणि इकडे उडीद सुद्धा आहेत। हे सुद्धा उडीद तुम्ही बघू शकता, हे देशी उडीद आहेत आणि याची आमटी खरंच खूप छान लागते। आणि मला फक्त एकच मापटं घ्यायचं होतं, कारण की बरेचदा आमच्या घरातलं कोणी ना कोणी इकडे ढेबेवाडीच्या बाजारला येत असतं आणि ते मला आणून देत असतात। परंतु यावेळेस पहिल्यांदाच मी या बाजारामध्ये आलेले आहेत आणि चवळी आणि उडीद घ्यायसाठी मी इथे आलेले आहेत। मला नाही समजत म्हणून मी जाऊबाईंच्या या आईंना घेऊन आलेले आहेत। त्यांनी मला चवळी आणि उडीद घेऊन दिलेले आहेत। परंतु इथे मी विचारलं रेट, तर त्यांनी मला 120 रुपये मापटं असं सांगितलेलं आहे। इकडे किलोवरती कडधान्य नाही, तर ते मापट्यावरती मिळत आहेत आणि त्यांनी मला 120 रुपयाला एक मापटं सांगितलेलं होतं। परंतु त्यांनी नंतर 100 रुपयाला एक मापटं असं मला उडीद दिलेलं आहेत आणि मी ते घेतलेलं आहेत। तिथेच आम्ही पुढे गेलेलो आहेत। या ताईंच्याच कोणतरी रिलेटिव्ह आहेत, त्यांच्याकडे आम्ही चवळी बघायला गेलेलो होतो। त्यांनी आम्हाला चवळी दाखवली। चवळी बघू शकता, ही खरंच छोटीशी आणि देशी चवळी आहे। टेस्टला सुद्धा ही चवळी खूप छान आहे। मगाची चवळी थोडी मोठी होती, पण ही छोटीशी चवळी आहे। आणि त्यानंतर तुम्ही उडदाची डाळ इथे बघू शकताय, उडीद बघू शकताय। मी उडीद घेतलेलं होतं त्यामुळे मी नाही घेतलं। त्यानंतर इकडे शेंगदाणे सुद्धा आहेत आणि हे घरचे शेंगदाणे आहेत, हे सुद्धा या बाजारामध्ये मिळतात। त्यानंतर मी त्या ताईंना पैसे दिले आणि त्यांच्याकडून उडीद घेतलेले आहेत आणि त्यावेळेस त्या ताई काय बोलत आहेत ते बघा। नाही लागला ना चांगला माल तर मागे ताईंचा खूप कॉन्फिडन्स चांगला होता। खरंच मला खूप छान वाटलं। जेव्हा आपण एखादा माल विकत असतो तेव्हा आपल्या मालाबद्दल आपल्याला 100% खात्री असणं गरजेचं असतं, तरच आपण व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो। आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत। इथे मावशी एका ताईंना उडीद घालत आहेत, त्यासुद्धा मापट्याने मोजत आहेत आणि इकडे सगळीकडे कडधान्य हे मापट्यानेच मोजून दिलं जातं। त्यानंतर आम्ही पुढे गेलेलो आहेत। या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकताय, मोठमोठ्या घमेल्यामध्ये बरेचसे कडधान्य हे विकाय ठेवलेले आहेत। या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। इथे चवळी आम्ही बघितलेली आहेत आणि ती चवळीसुद्धा त्यांनी 100 रुपयाला एक मापटं असं सांगितलेलं आहे। आणि या काकांकडे ऑलरेडी एक गिरायक होतं, ते त्यांना कडधान्य देत होते। त्यानंतर त्यांनी आमच्या म्हणजे माझ्या जाऊबाईंच्या आईंना तुम्ही स्वतःच चवळी घ्या म्हणून त्यांनी सांगितलं। माझ्या जाऊबाईंच्या आईंनी मापटं भरलेलं आहेत आणि त्या काकांकडे
ते मापटं पिशवीमध्ये घालायसाठी दिलेलं आहेत. आणि मला खरंच खूप छान वाटलं की काका दिवसभर बाजारात बसले आहेत तरीही त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असं आहे. खरंच व्यवसाय करायचा असला तर चेहऱ्यावरती हसू असणं खूप गरजेचं आहे. इकडे सुद्धा एक काका बसलेले आहेत, चाळणी घेऊन बसले. त्यानंतर आम्ही थोडंसं वेगळ्या ठिकाणी गेलेलो आहेत. इकडे असं वाटतं की आता बाजार थोडासा कमी दिसत आहेत, म्हणजे मोठमोठी दुकानं दिसत आहेत. शक्यतो आउटसाईडला मोठमोठी दुकानं असतात. इकडे यात्रेची खेळणी पाहायला मिळत आहेत. यात्रेचे स्टॉलसुद्धा इथं आहेत. या साईडला समोर भाजी आहे. बरेचसे लोक भाजी घ्यायला आलेले आहेत. बरेचसे लोक आहेत ते मोबाईलवरती काहीतरी करत बसलेले आहेत. काही लोक जेवत बसलेले आहेत. असं बरंचसं प्रत्येक लोकांचं प्रत्येक कामामध्ये हे व्यस्त आहेत. इकडे बाबासुद्धा बसलेले आहेत. त्यांनी कांद्याची पात घेतलेली आहेत. मी इमॅजिनसुद्धा करू शकले नाही की ढेबेवाडीमध्ये एवढा बाजार असतो. बाजार हा मोठा असतो, परंतु ढेबेवाडी हे पाटण तालुक्यातील गाव आहे. तिथे बरेचसे शेतकरी आहेत आणि या ठिकाणी बरेचसे आसपासच्या गावातील बरीच लोक या ठिकाणी बाजारासाठी येत असतात. आणि खरंच हा इतका मोठा बाजार आहे की मी पहिल्यांदाच इतका मोठा बाजार पाहिलेला आहे. मी माझ्या माहेरी बाजार पाहिलेला होता. माझं माहेर आहे वाटेगाव आणि तिथे आम्ही बाजारला जायचं. तिथे शनिवारी असायचा आणि कासेगावचा बाजार असायचा, तो सुद्धा मोठा असायचा. परंतु इतका मोठा बाजार मी आज पहिल्यांदाच पाहिलेला आहे आणि तो म्हणजे ढेबेवाडीमध्ये. या ठिकाणी आम्ही काकडी घ्यायला आले आहोत आणि ऊन असल्यामुळे काकांनी काकडी एका पाटीमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याला करंजीच्या पाल्याने झाकलेलं आहेत, कारण की त्यामुळं काकडी चांगली राहते. काकांनी आम्हाला काकडी दिलेले आहेत. आणि त्यानंतर माझ्या जाऊबाईंची एक मुलगी माझ्यासोबत आलेली होती, तिलासुद्धा एक काकांनी काकडी खायला दिलेली आहे. जेव्हा बाजारामध्ये लहान मुलं येत असतात तेव्हा शेतकरी लोक मुलांना खायला देत असतात. हे मी बरेचदा गावाकडं पाहिलेलं आहे. तुम्हीसुद्धा असं पाहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या ठिकाणी हे काका जेवायला बसलेले आहेत आणि ऊन खूप आहे आणि बाजारामध्ये ते जेवत आहेत. त्यानंतर आम्ही पुढे गेलेलो आहोत आणि यात्रेतील काही स्टॉल अजून शिल्लक होते. बरेचसे स्टॉल हे गेलेले होते. आणि पुढे बघूया चिरमुरवाल्या मावशी काय म्हणतात. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेलो. या ठिकाणी मिरच्या होत्या आणि माझ्या जाऊबाईंच्या आईंनी या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या ढिगावरती मिरच्या आहेत, त्यांनी त्या घेतलेल्या आहेत. बराच वेळ झाला मी बाजारामध्ये फिरत आहोत आणि खरंच खूप मोठा बाजार आहे आणि बाजार संपता संपेना. मी खरंच खूप थकलेलं आहे चालून, कारण की इतकं बाजारामध्ये चालायची सवय नाही आहे. आणि आता खरंच घर कधी येतं आहे असं झालेलं आहे आणि बाजार हा काही संपत नाही. खरंच खूप मोठा आणि भव्य बाजार हा ढेबेवाडीमध्ये फक्त पाहायला मिळेल. तुम्ही नक्की या ठिकाणी आला किंवा या भागामध्ये आला तर मंगळवारचा ढेबेवाडीचा बाजार तुम्ही नक्की बघा. आहे ना खालचं भांडे टाटा तेल 100 रुपये 100 रुपये 100 रुपये चलाओगे तो चलाओ हर माल 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये
साई हॉस्पिटल माहिती आहे काय बाजूला वासाचे गाणे चप्पल आता सोरा कंटाळा आलाय का? काय आईस्क्रीम खायचं? आमच्या स्वराला सुद्धा कंटाळ्याला आलेला आहे. ती म्हणत आहे घरी जाऊया. आम्ही आत्ता घरी निघालेलो आहे. बऱ्यापैकी आमचा बाजार करून झालेला आहे. तुम्हाला ढेबेवाडीचा बाजार कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या गावामध्ये कोणत्या दिवशी बाजार भरतो हे सुद्धा सांगा. आणि जर तुम्ही ढेबेवाडी परिसरातील किंवा ढेबेवाडीतील असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ढेबेवाडीचा बाजार शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे माय लाईफ पल्लवी राजपूत इन कराड. हे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बोला जय जय स्वामी समर्थ.